गेली 3 दिवस डोंबिवलीत एका माकडानं धुमाकूळ घातलाय। या माकडानं स्थानिक मुलांना जखमी केल्यानं या परिसरात माकडाची दहशत निर्माण झाली होती। स्थानिक रहिवाशांनी माकडाला पिंजऱ्यात कोंडलंय, मात्र कल्याण फॉरेस्टच्या अनागोंदी कारभारामुळे स्थानिक रहिवाशांना या माकडावर आता पाळत ठेवावी लागते। पिंजऱ्यात कैद असलेल्या या माकडानं गेले 3 दिवस डोंबिवलीतल्या पांडुरंगवाडी परिसरात धुमाकूळ घातला होता। जेव्हा मुलांवर हे माकड झेप घेऊ लागलं तेव्हा लोकांनी या माकडाला पिंजऱ्यात बंद केलं। मुलं दिसले की मात्र त्यांच्या मागे अंगावर धावून जायचं। मुलांच्या मागे 2-3 मुलांना त्याने चावण्याचा प्रयत्न केला। दोघा तिघांना नखं लागली, छोट्या मुलांना। वेपर्स घ्यायच्या नादाने आमच्यावरती अटॅक केला आणि त्या दिवशी आम्ही जेव्हा त्याला बघायला गेलेलो आमच्या मागे आलेला उड्या मारत, वरतून उडी मारली, माझ्या मित्राच्या पायापर्यंत आलेला पण तो थांबला। त्या दिवशी पुन्हा मी त्याला खायला काहीतरी दिलेलं, त्या दिवशी पुन्हा आला माझ्याकडे आणि पायावरती 2 फटके मारले। माकडाला पकडण्यासाठी रहिवाशांनी अग्निशमन दल आणि कल्याण वन विभागाला विनवणी केली। कल्याणवरून डोंबिवलीत याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना 2 दिवस लागले आणि आले तेही वन्य प्राणी पकडण्याच्या साहित्य विनाच। यावरूनच कल्याण वन खात्याची परिस्थिती काय हे लक्षात येतं। पण वन विभागाच्या या प्रकारावर कल्याण रेंज ऑफिसर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतायत। आमचं जे डिपार्टमेंट आहे, प्रोटेक्शन डिपार्टमेंट आहे, ते वाईल्ड लाईफ डिव्हिजनकडे असं, पण त्या वेळीच त्यांच्याकडून मदत भेटली म्हणून आम्ही यांची मदत घेतली। मग त्यांना याला उशीर झाला असं कदाचित। अखेर 4 तासांच्या कसरतीनंतर पॉस या प्राणीमित्र संघटनेच्या मदतीनं वन विभागाला माकडाला पकडण्यात यश आलं। मात्र घडल्या प्रकारामुळे कल्याण वन विभाग खात्याचं बिंग फुटलंय हेही तितकंच खरं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसादसह अजित मांढरे, IBN लोकमत, कल्याण। आणि आता घेऊयात एक ब्रेक। पहा फक्त IBN लोकमत।